हरे कृष्ण। तर आज आपण चातुर्मासमधील काही प्रश्नांचे उत्तरे बघत आहोत। याआधीही काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, तेही नक्की ऐका। देवपूजा वर्षानुवर्ष करूनही देवाच्या कृपेचा काही लोकांना काहीच अनुभव का बरं येत नाही? तर याची कारणे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे देवपूजेचा अनुभव म्हणजे नेमके काय? देवाने आपल्या समोर येऊन उभा राहावे व वर मागण्यास सांगावे अशी कुणाची समजूत असेल तर ती पूर्ण होणे थोडे कठीणच आहे। नि केवळ देवपूजा करून तसा काही अनुभव येईल असे वाटत नाही, कारण देव फक्त भावाचा भुकेला आहे। म्हणून एखाद्याला देवपूजा न करताही असा काही अनुभव येऊ शकेल, तर एखाद्याला वर्षानुवर्ष पूजा अर्चा करूनही असा अनुभव येणार नाही। देवपूजेसाठी उंची, अत्तरे, महागडे फुले, सोन्या चांदीची उपकरणे यांची खरे तर काहीच आवश्यकता नसते। तुम्ही आतून भक्तिरसात किती रंगला आहात यावर ते अवलंबून असते। देवाला सात्विक भाव, प्रेम, निरपेक्ष भक्ती आवडत असते। या गोष्टीप्रमाणेच आपल्यामध्ये वाढू लागतील त्या प्रमाणात आपल्याला देवाचा अनुभव येत राहील। तथापि एखाद्याने रोज भक्तिभावाने देवपूजा केल्यास मला मन आनंदित राहणे, संकटाच्या वेळी कुणाच्या तरी रूपाने मदत मिळून संकट दूर होणे, घरात प्रसन्न वातावरण राहणे यांसारखे अनुभव यायला काहीच हरकत नाही। तसे ते येत नसतील तर अंतर्मुख होऊन आपले कुठे चुकते ते पाहून वर दिलेले गुण अंगी बाणविण्याचा प्रयत्न करण्याचीच नितांत आवश्यकता आहे। तर आपण बघितलेलं आहे की वर्षानुवर्ष देवपूजा करूनही लोकांना का बरं अनुभव येत नाही त्याचे उत्तर। माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा। हरी बोल।